परभणी न्यूज डायरीमध्ये आपले स्वागत आहे। 1 जून पर्यंत संचारबंदी कायम। परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काढलेल्या आदेशान्वये जीवनावश्यक वस्तूंना सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सूट देण्यात आलेली आहे। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन संचारबंदी कालावधीत 15 मे सकाळी 7 वाजल्यापासून ते 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत वाढ केलेली आहे। तसेच परभणी जिल्ह्यातील सूट दिलेल्या किराणा, भाजीपाला व फळ विक्रीस सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सूट बहाल करण्यात आलेली आहे। मात्र इतर सर्व दुकाने आस्थापना व पुढील आदेश येईपर्यंत बंद राहतील, असे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी म्हटले आहे। बँकांमधील बीसी आणि सीएसपी सेवा व ग्राहकांसाठी सेवा नेहमी वेळेप्रमाणे सुरू राहतील। कृषी अंतर्गत सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील। तसेच औद्योगिक कारखान्यातील काम, ई कॉमर्स सेवा, स्वस्त धान्य दुकान, घरपोच पिण्याचे पाणी, लसीकरण व अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे या आदेशान्वये म्हटलेले आहे। आज परभणी जिल्ह्यातील 9 सेंटरवर कोविशिल्ड लसाचा डोस देण्यात येणार आहे। महानगरपालिकेच्या वतीने आज शहरातील आरोग्य केंद्रावर, लसीकरण सेंटरवर फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य कर्मचारी व 45 वर्षावरील नागरिकांना कोविशिल्ड लसाचा पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवसाचा कालावधी म्हणजेच 12 ते 17 आठवड्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर अशा नागरिकांना कोविशिल्ड लसाचा दुसरा डोस देण्यात येणार आहे। शहरातील इनायतनगरातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 100 डोस देण्यात येणार आहेत। साकला प्लॉट येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात 100, वर्मानगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 100, दर्गा रोड येथील आरोग्य केंद्रात 100, जायकवाडी आरोग्य केंद्रात, शंकरनगरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात, खंडोबा बाजार येथील, खानापूर फाटा येथील प्रत्येकी 100 डोस देण्यात येणार आहेत। तरी नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त देवीदास पवार यांनी केले आहे। जिंतूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडून तरुणाला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात काल विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांची स्थानिक प्रशासनाकडून कोरोना चाचणी करण्यात आली होती। या दरम्यान काल सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात कर्तव्यावर असणारे जिंतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार यांनी ग्रामीण भागातून शहरात शेतीविषयक साहित्य खरेदीसाठी आलेल्या एका तरुणाला लाथा मारून कानशिलात मारलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। या व्हिडिओबद्दल सोशल मीडियावर नागरिकांकडून अर्जुन पवार यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। सीबीआय चौकशी खातर राजीनामा दिलेले राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिनाभरापूर्वी राज्यातील पोलीस प्रशासनाला सामान्य माणसाच्या अडचणी लक्षात घेता काठीबळाचा वापर न करण्याचे आदेश दिले असताना एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याने अशा पद्धतीने शिवीगाळ करून मारहाण करणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। या व्हायरल व्हिडिओची परभणी जिल्ह्यात सध्या जोरदार चर्चा सुरू असून परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जयंत मीना या प्रकाराबद्दल काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।